Hello friends, welcome to Samson K channel. The motto is I come to you, presented by DP Kokate. In this video, we learn about my English 9 class, about first unit, second poem, 1.3 Hope is the thing with feather. In last video, we learned about the first poem of 9 class, that is Walk a Little Slower. Now, let's start our second poem, Hope is the Thing with Feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stop at all. या 4 लाईनच्या स्टांजामध्ये म्हणजेच कडव्यामध्ये जे कठीण शब्द आहेत ते परचेस म्हणजेच विसावणे, सौल म्हणजे आत्मा. या कवितेच्या कवी आहेत एमिली डिकिन्सन. एमिलीनी या कवितेमध्ये आशा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये होप म्हणतो, आपल्या मनामधल्या या आशेला एमिलीनी एका पक्ष्याची उपमा दिलेली आहे. तर या कवितेमध्ये ती या पक्षाविषयी म्हणजेच आशारूपी पक्षाविषयी काय म्हणते बघूया. होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द सोल. कवयित्री म्हणते की आशेला पंख असतात, एखाद्या पक्षाप्रमाणे मनाच्या घरट्यात राहते, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. हा आशेचा पक्षी कायम गाणे गुणगुणत असतो. त्या गाण्याला शब्द नसतात तर फक्त मधुर सूर असतात. हे गाणे कधीही संपत नाही, कारण ते मनात नेहमी प्रज्वलित असते. थोडक्यात आशा ही एक हवीशी भावना आहे, जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तिचे अस्तित्व मात्र प्रत्येकाला जाणवत राहते. नेक्स्ट स्टांजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड अँड सोअर मस्ट बी स्टॉर्न दॅट कुड अबाज द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. यामध्ये कठीण शब्द आहेत. गेल म्हणजे वादळ. स्टॉर्म, या ठिकाणी आपण स्टॉर्मचा अर्थ घेतो आहे वादळी हवामान. सोअर म्हणजे दुःखदायक आणि अबॅश म्हणजे बेचैन करणे. तर बघूया सेकंड स्टांजाचा अर्थ. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड अँड सोअर मस्ट बी स्टॉर्म. कोणतेही भयंकर वादळ येऊ, हा आशारूपी पक्षी आपले गोड गाणे गातच राहतो. म्हणजे माणसाच्या मनातली आशेची भावना त्याला कोणत्याही संकट समयी दिलासा देते. दॅट कुड अबाज द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. अनेकांना धीर देणारा हा पक्षी केवळ एखादे महाभयंकर वादळच अस्वस्थ करू शकेल. थोडक्यात सर्वांच्या मनाला कायम उभारी देणारी ही आशा मिटवणे एवढे सोपे नाही. पण जर भयंकरच संकट आलं किंवा भयंकरच आपत्ती आली तर कदाचित ही आशा डगमगू शकेल, पण तोपर्यंत तरी या आशेला मिटवणे तरी शक्य नाही. I have heard it in the chillest land and on the strangest sea. It never in extremity it asks a crumb of me. अर्थात अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आशेच्या या पक्षाने आपले गाणे कवयित्रीला ऐकवले. दॅट इज आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड.
अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. आणि प्रसंग कितीही बिकट असला तरी त्याने माझ्याकडून म्हणजेच कवयित्रीकडून कणभरही मोबदला मागितला नाही. इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. क्रम म्हणजे मोबदला. म्हणजेच थोडक्यात कुठलीही परिस्थिती असो, एमिली डिकिन्सन म्हणते की कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, आशेने माझी साथ कधीच सोडली नाही. आणि एवढंच नव्हे तर त्या बदल्यात त्या आशेने माझ्याकडून तरी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. सो here we complete our poem Hope is the Thing with Feathers. In this poem, the poetess Emily Dickinson compared our soul, that is the hope, with a bird. Now the most important part of the poem is appreciation of poem. There are some changes from last year in appreciation of poem. Earlier appreciation of poem was of 10 marks, but now it is only of 5 marks. And some points are to be neglected. So let's start appreciation of poem. The first point is title. You have to write the title of the poem. Now related to this poem, the title is Hope is the Thing with Feathers. Second point is poet. The poet of this poem is poetess Emily Dickinson. The third point is rhyme scheme. And in this poem, the rhyme scheme of first two stanza is ABAB, and in third stanza is ABB. Next point is figure of speech. I have earlier explained that Emily Dickinson compared the hope with the bird. That is, here in this poem, she personified the hope as a little bird. So, the figure of speech is personification. The last point is theme, central idea. According to the poetess, hope, the little bird that nests in our soul, keeps us going even in the difficult times and demands nothing in return. So, friends, this is the complete meaning of Hope is the Thing with Feathers with appreciation of the poem, and I hope that you will get enjoy and you will understand very well. Thank you for watching me and my channel, and we will soon earlier. Thank you.